एवढा जोरात ढोल वाजवला का ढोल पण फुटून गेला. आता तर मांडलेले वादन तर सकाळी उठलो आणि तयारी केली, कारण आपलं सकाळी 9 वाजता वाजत होतं. तर संध्याकाळी पूर्ण आपण ढोल वगैरे पॅक करून गाडीमध्ये पॅक केले होते. आणि मेन म्हणजे आपण लावलं होतं ढोलले स्टिकर. त्याची तर आतुरता आपल्याला वेगळीच होती. तर भाई जॅकेट लावला आणि आयडेंटिटी कार्ड आणि एकदम झालो तयारी. कसा दिसून राहिलं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मग आपण पैदल निघालो आपण गणेश मंदिराकडे. मग तिथून आपली ट्रॅव्हल झाली. त्याचं सर्वजण म्हटलं का तुला भगवावाले म्हणते आम्हाला. भगवावाले पूर्ण तयार झाले, पण आपला गण्या मस्ती इकडे मस्ती करून राहिला होता. मग लवकरच आपण पोहोचलो माडेले. तिथे गेल्यावर सर्वात पहिला आपला ढोल पाहायला गावून आपण नवीन स्टिकर लावलं होतं भाई. सगळ्यांनी मिळून ढोल वगैरे लावले आणि त्यानंतर आपण निघालो. त्यानंतर आपल्याला नाश्ता इंतजाम केलं होतं. त्यामध्ये आपल्याला पोहे आणि चाय भेटला, पण चाय मध्ये मीठ कमी होतं म्हणून आपण काही पिऊ नका. शोभायात्रा ही खूप अशी भारी होती. त्यानंतर आपलं वादन चालू झालं. तर मग पहा आपला आता भगवा वादळ. चांगलं वादन झाल्यावर आपलं कौतुक करण्यात आलं. पण आपल्याला घाई यायची होती का आपण ढोल बांधू का व्हिडिओ काढू. मग का लास्ट मध्ये आपण ढोल सोडला आणला. लागलो व्हिडिओ काढायसाठी, तर यानं तर ढोलच पोहून टाकला होता. त्यानंतर हे आपण रील बनवली आहे, ते पाहून घ्यायचो कशी जमली सांगा. हे सगळे एखाद्या राक्षसासारखे जेवून राहिले होते. काहून तर यांच्याकडे पाहूनच असं वाटत होतं का हे किती दिवसापासून जेवले नाही. झालं आता जिरली आता होते वच्च्यासाठी एवढं. भेटू नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.